या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मराठा समाजाचा विचार करताना ओबीसी समाजाचा अहित होऊ देणार नाही। ओबीसींचा उद्धार आणि विकास करण्याचं शिवकार्य आम्ही करणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। विजय वडेट्टीवार यांची आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांसोबत बैठक। यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। काहींकडनं दिशाभूल करण्याचं काम GRमुळे ओबीसी समाजाचं काहीही नुकसान नाही। वडेट्टीवारांसोबत GR बाबत चर्चेस तयार। बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। तायवाडे यांची भूमिका स्पष्ट नाही। GR मधून पात्र शब्द काढल्यामुळे घोळ, जात गणना करा त्यानुसार संख्येनुसार आरक्षण मिळावं, विजय वडेट्टीवार यांची भूमिका। तायवाडे काय बोलतात? वडेट्टीवार यांनी समजून घ्यावं, ओबीसींच्या ताटातील आरक्षण दुसऱ्यांना जाणार नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं स्पष्ट। राजकारणासाठी वडेट्टीवारांची दुतोंडी भूमिका। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण ओबीसींचं कुठेही नुकसान नाही। नवनाथ बन यांची वडेट्टीवार यांच्यावर टीका। मराठा आरक्षणाच्या GR संदर्भामध्ये भुजबळ कोर्टामध्ये जाणार, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। आता जशी भाषा वापराल तसंच उत्तर मिळणार। कुणाचा बाप आला तरी हैदराबाद गॅझेटला चॅलेंज करू शकत नाही। कोर्टात गेला तर आम्हीही 1994च्या GRला कोर्टात चॅलेंज करू, मनोज जरांगे यांचा इशारा। हैदराबाद आणि सातारा गॅझेट नंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा। कोल्हापूर गॅझेटमधील कुणबी नोंदींबाबत मराठा समाज भूमिका मांडणार। गॅझेटमधील गफलतींबाबत सुद्धा माहिती देणार। हैदराबाद गॅझेटनुसार ST प्रवर्गात समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी। राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांचा मागणीला पाठिंबा। हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असल्याचं पंडितांकडून जाहीर। उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक। सत्ताधारी आणि विरोधक खासदार आज मतदानाची रंगीत तालीम करणार। सूत्रांची माहिती, मतदानावेळी चूक न होण्यासाठी सर्व पक्षीयांकडून खबरदारी। कोल्हापुरातही झळकले देवाभाऊंचे फ्लेक्सवर कोणाचंही नाव नाही, तर अशा प्रकारची जाहिरात गुंड देतात भाजप निनावी फंड गोळा करणारी टोळी, राऊतांची टीका। फडणवीसांबाबत 1 नाही 1000 जाहिराती येतील। प्रेमापोटी एखाद्याने जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का? देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका। मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याची कार्यवाही संथ गतीने। 2 वर्षात 826 पैकी फक्त 86 गुन्हे मागे। शासकीय मालमत्तेचे नुकसान, पोलिसांवर हल्ल्याप्रकरणी गुन्हे दाखल। 2023 मध्ये MPSC मध्ये PSI परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी केदारी यांचा मृत्यू। हीटरचं गरम पाणी अंगावर पडल्यामुळे जखमी केदारी यांच्यावर उपचार सुरू होते। कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर भयानक दृश्य समोर। मिरवणुकीनंतर 10 ट्रॉली चपला आणि कचऱ्याचा खच। देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार। 2026-27 काळामध्ये 2 टप्प्यांमध्ये जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करणार। देशभरात जवळपास 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती। मुंबईमध्ये सर्व वातानुकूलित लोकल धावण्याचा मार्ग मोकळा। 2856 AC लोकल डब्यांची खरेदी प्रक्रिया सुरू। NIAचे देशभरात 22 ठिकाणी छापे। जम्मू काश्मीरमध्ये 9 ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये 2, महाराष्ट्रात 1 आणि बिहारमध्ये 8 ठिकाणी छापेमारी। अंतर्गत सुरक्षेशी संबंधित प्रकरणात छापेमारी असल्याची माहिती। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।